नमस्कार, माझे नाव वैष्णवी नेताजी सोळंके। आमच्या प्रयोगाचे नाव सेंद्रिय शेती। आमच्या शाळेचे नाव ज्ञानदीप प्राथमिक विद्यालय। मार्गदर्शक शिक्षक श्री साठे सर, श्रीमती दराडे मॅम। आम्ही मुक्त गोठा आहे। मुक्त गोठ्यामुळे जनावरे जे जनावरे जे मोकळे सोडले जातात त्यामुळे त्यांचे आरोग्य चांगले राहते आणि शेतकऱ्याला पण याचा खूप मोठा फायदा होतो। त्यांच्यापासून जे शेण भेटते त्या शेणापासून आपण बायोगॅसमध्ये टाकू शकतो। बायोगॅसमध्ये शेण, पाणी, घरामधील खरकटे, भाजीपाल्यांची साल इत्यादी टाकून बायोगॅस तयार होतो। बायोगॅस आपण घरातही वापरू शकतो। ज्याची जी स्लरी निघते ती स्लरी आपण गांडूळ खतात किंवा जीवामृतमध्ये टाकू शकतो। त्याच्यामध्ये नत्रस, फुलस, फालस असते, त्यामुळे पीक चांगले येते। दशपर्णी अर्कमध्ये 16 तऱ्हेचे पालेभाजी असते, त्यापासून दशपर्णी अर्क तयार होतो। हे कीटकनाशक आहे। निंबोळी अर्क हे कडसरपणामुळे आपण जर पिकांना फवारलं तर त्याच्या कडसरपणामुळे कीटक जवळ येत नाहीत। आणि जी रासायनिक खत आहे, रासायनिक खताचा दुष्परिणाम खूप मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे। त्यामुळे आपल्या भारतातील पंजाब हे प्रगत राज्य, त्या राज्यामध्ये रासायनिक खताचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला जातो। त्यामुळे पंजाब ते राजस्थानपर्यंत स्पेशल कॅन्सरची ट्रेन चालू आहे। हे रासायनिक खताचे खूप मोठे दुष्परिणाम पाहायला मिळते। सोलारपासून आपण लाईट निर्मिती करू शकतो आणि जी सोलारपासून विहिरीमधलं पाणी आपण मोटरद्वारे शेताळ्यात टाकू शकतो पावसाळ्यात, कारण उन्हाळ्यामध्ये विहीर आटल्यावर आपल्याला पाण्याची गरज असते, मग आपण शेताळ्यातलं पाणी पिकांना गुराढोरांना वापरू शकतो। बायोगॅसमध्ये मिथेन वायू असतो। मिथेन वायूमध्ये कार्बन डायऑक्साईडमध्ये मिथेन आणि इथेन असतो। मिथेनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला CH4 आहे आणि कार्बन डायऑक्साईडचा CO2 आणि इथेनचा C2H6। त्यापासून आणि सर्व सेंद्रिय शेती खूप फायद्याची आहे। आता जी शेतकरी आत्महत्या करतात, त्या आत्महत्या कमी होतात। मग त्यापासून आपल्याला सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे आणि ह्या सगळं सेंद्रिय शेतीला शासनाकडून प्रत्येक ह्याला अनुदान आहे। जसं गाई गोठ्याला व मुक्त गोठ्याला 80 ते 85 हजार अनुदान आहे। सोलारला 50% अनुदान आहे। विहिरीला 5 लाख अनुदान आहे। शेततळ्याला 50% अनुदान आणि बायोगॅसलाही 50% अनुदान, गांडूळ खताला 50% अनुदान। म्हणून सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे। धन्यवाद। हा प्रकल्प बनवण्यासाठी तुला कोणत्या सरांनी मदत केली? मला साठे सरांनी व दराडे मॅडम। हा प्रकल्प तयार करण्यासाठी तुला लागलेला खर्च किती आहे साधारणतः 400 ते 500। आणि हा जर प्रकल्प मोठ्या स्केलवर जर आपल्याला लॉन्च करायचा आहे, जसं की समजा आता आमच्या शेतामध्ये हा प्रकल्प जर करायचा असेल तर साधारणतः किती खर्च येऊ शकतो? कमीत कमी शासनाकडून अनुदान आहे, त्याच मार्फत 8 ते 9 हजार रुपये खर्च येऊ शकतो। 8 ते 9 हजार रुपयामध्ये हा मिथेन बायोगॅसचा प्लांट हा आपण सेटअप करू शकतो करायचा। आता एक छोटासा प्रश्न विचारू हो। हा जो मिथेन गॅस आहे, मिथेन गॅस जो तयार होणार आहे त्याच्यासाठी रॉ मटेरियल आपण काय करतोय की यांचं जे काही शेणखत वगैरे जे आहे त्याचा वापर करतोय, बरोबर आहे का? तर हा गॅस तयार करणारा मायक्रो ऑर्गॅनिझमचं नाव तुला सांगता येईल का? मायक्रो ऑर्गॅनिझम कोण तयार करतोय तो मिथेन गॅस? ठीक आहे, मी सांगू का आता? मिथॅनोजन नावाचा बॅक्टेरिया, कोणता? मिथॅनोजन। तो काय करतोय की याच्यामध्ये असणारं जे सेल्युलोज आहे
सेल्युलोज म्हणजे याच्यामध्ये हे वनस्पती खाल्ल्यापासून याच्यापासून जे वेस्ट आहे याच्यामध्ये जे सेल्युलोज असते त्याला खाऊन तो गॅस निर्माण करतो. खूप सुंदर तुम्ही या ठिकाणी हे सगळं सेटअप तयार केलेलं आहे. एक नंबर बनवलं सर. तुम्हाला लय वेळ लागला असेल.